मित्रांनो, आजारीच जर पडायचं नसेल तर काय करावं लागतं? तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग ठेवावी लागते, तब्येत स्ट्रॉंग ठेवावी लागते. पण हल्लीच्या या खाण्यापिण्यामध्ये हायब्रिड आणि पोषण तत्वच नाहीये तर तुमची इम्युनिटीच मजबूत राहत नाही. मग इम्युनिटी मजबूतीसाठी काय केलं पाहिजे? जरा बऱ्यापैकी फरक पडलाय. काय काय दुखायचं? हा? काय दुखायचं म्हणलं? काय म्हणताय? अहो काय त्रास होता आजींना? तिला गुडघ्यापासून खाली पाय दुखायचं. गुडघ्यापासून खाली पाय दुखायचे, गुडघे पण हा. दुखायचे का? हा, गुडघे पण आणि खालचं तळवं ते सुजायचं. ती सुजी ती कमी आली आणि बाकी सगळं बऱ्यापैकी झालंय. अच्छा, थकवा वगैरे पण गेला असेल ना? हा, बऱ्यापैकी गेलाय. अच्छा, किती वय आजींचं? 60 आहे. 60 आहे का? हम्म. बाकी काही बीपी शुगर पण होतं का? नाही, बीपी नाही, शुगर नाही, काय नाही. कुठलंच काय नाही. फक्त गुडघ्यापासून खाली दुखायचे पाय, तळपाय हो सुजायचे. हो हो. अच्छा, बऱ्यापैकी फरक आला ना? चांगला फरक आहे. चालेल चालू ठेवा कंटिन्यू. हा, आणि नाही दादा, ही औषध नाही. हो, माहित आहे. बरोबर आहे का? कारण जे आपण जे हायब्रिड खातोय ना, हे खातच राहणार ना, यात बदल नाही होणार. याला बरोबर. सपोर्टिव्ह काही ना काही पाहिजे. हे काही औषध नाही, पान नाही. शरीराला ज्या ज्या कमतरता पडतात त्या यातून भरून निघतात. म्हणजे भरल्यानंतर काय होतं, आहे ते प्रॉब्लेम पण जातात, नवीन पण येत नाही आणि नवीन पण कुठला काही त्रास येणार नाही. असं त्याला काही जास्त विशेष खर्च आहे असंही काही नाही ना. नसकी असं चालतंय, ठीक आहे. मग कंटिन्यू. ओके. मला आता 15-20 दिवस झाले घेऊन. मला म्हणजे असं इम्युनिटी वाढली माझ्या शरीरात. असं नाही तर पहिले असं फ्रेश वाटत नव्हतं. अच्छा, आणि दुखायचं काय? बीपीचा त्रास. अच्छा, मग बीपी कमी झाला असेल ना, आता लेवल आली असेल. हा, म्हणजे आता पहिलं थोडा जास्त राहायचं. आता म्हणजे आज तपासला ना, 130-185 होता आज. मग नॉर्मल झाला ना. हा. तुम्हाला गोळीची गरज नाही आता बीपीच्या. हा, बीपीच्या गोळीची गरज नाही. घेता का तुम्ही गोळी? हा, घेऊन राहिलो ना अजून. नाही, बीपीची. हा, मग बीपीची गोळी चालू आहे ना मला. काही गरज नाही घ्यायची. रक्त पातळी झाली. गरजच नाही ते बीपीची गोळी. बीपी काय आजार नाही दादा. शरीरात सर्क्युलेशन, तुमच्या नसांमधलं कोलेस्ट्रॉल कमी झालं तर ते ऑटोमॅटिक नॉर्मल होऊन जातं ना. डॉक्टर ना बंद नाही ना मला. डॉक्टर बंद करणार नाही हो. ते काय बंद करतील? नाही का? तुमचं तुम्हाला घ्यायचंय ना. अंदाज गोळी द्यायची. अंदाज पाहिजे. बीपी वाढला, गोळी घेऊन टाकायची. नाही, काही गरज नाही ना. मग ते काय असं काय रोजच खायला पाहिजे? असं काय रोज खाऊन जीवाला त्रास करायचा, किडन्या खराब करायच्या, काही करायचे का? हा, ते त्रास होतो मला. ती गोळी मोठी माझीवाली ते ना, गोळी मोठी लिहून देईल मला. नाही, गरजच नाही. बंद करून पाहिजे. अंदाज घ्यायचा ना आपल्या शरीराचा. कित्येक लोकांच्या गोळ्या बंद करेल दादा तुम्ही. हा ना, नॉर्मल होऊन जातं. बीपी आजार नाही दादा. मला ते रक्त पातळीची गोळी चालू होती. दोन्ही गोळ्या बंद होऊन जातील तुमची. हे चालू ठेवलं ना, हे अन्न नाही दादा. शरीराला काय लागतं ते भेटलं ना, शरीर व्यवस्थित राहतं. नाही, आता मला बराचसा फरक वाटला. फरक पडतोच हो, बराच वाटला, काय पडणारच ना. म्हणजे शरीराची ऊर्जा नव्हती ना पहिली. आता फ्रेश वाटत. दिवसभर थकवा नाही तर मग उठायला सुद्धा असं एकदम त्रास व्हायचा. काहीच तुमचं काही दुखणार नाही आता दादा. बाईला घ्यायचं होतं ते. मग कोणते घ्यावं पित्तासाठी? पित्त होतं का ऍसिडिटी? 3 महिने झाले घेतोय मी. आणि दुसऱ्यांना 2-3 जणांना 3 जणांना दिलंय मी. माझ्या नावावर ऑर्डर करून. अच्छा, काय रिझल्ट वाटले तुम्हाला? काय त्रास होता? मला तर बीपी शुगर होते, झोप लागत नव्हती, सेक्शुअल प्रॉब्लेम होता थोडासा. ते अजून आहे सगळं. बीपी शुगर मुळे तर राहतच तो सेक्शुअल प्रॉब्लेम. नाही, तो पण कमी होईल. ते बघतो जर वापरलं ना. हे बघताना घेतली मी आता सध्या. मी 1 महिना घेतलं ते शिवप्तान. लेट रिझल्ट पण येईल त्याचा. आता फरक जाणवेल तुम्हाला. त्याकरता शुगर वगैरे नॉर्मल आहे ना? हा, ते तर काही चेक केलंच नाही. आपल्या येईने वाटतं ना आपल्याला.
हा मग आता आपल्याला कळतं ना हो, काय दुखतं नाही दुखतं, काय चेक वाटतं. करायला पैसे घालत बसायचे नुसतं आपल्याला हा, त्या तर हिशोबाने चालेल, मग WhatsApp करून देतो मी. हा मला ऍड्रेस व्हॉट्सअप करून द्या. माझं कोणी येणार असलं तर मी त्याला पाठवून देईन हा, पैसे तुम्हाला घेऊन. शक्य असलं तर तुम्ही पाठवा. म्हणजे अपडाऊन रेल्वे म्हटलं अपडाऊन करणारे लोक राहतात ना. बरोबर. काय ऍड्रेसला काय काय टाकू नेमकं तुम्हाला? नाव नंबर सगळ्या गोष्टी टाका ना तुमचं, पत्ता तालुका. पूर्ण. आणि काय रिझल्ट वाटले तुम्हाला, कशासाठी घेतले होते? हे आपण म्हाताऱ्याला शुगर आणि ते नव्हतं ना, आणि थकवा जाणवायचा शुगर मुळे ना, हातपाय शरीराला काम नव्हते करत, सुजबीज व्हायची यायची ना. तर मला असं बरेच म्हणजे त्याला हार्टचं पण ऑपरेशन झालेलं आहे. हा असं बाकीचे साईड इफेक्ट व्हायचे. तर तुमचं मा बोलणं झालं होतं, त्यांना साईड इफेक्ट मला या 3-4 महिन्यात जाणवले नाही बाहेरचे ना. आपण आता किती 4-5 महिन्या गोळ्या खाल्ल्या जातात कंटिन्यू करा ना. अन्न हे औषध नाहीये, शरीराला जे जे पाहिजे ते मिळालं ना, बॉडी व्यवस्थित राहते ना, सगळ्या गोष्टी कव्हर अप करतात ते. जाणवलं मला. एका डबीमध्ये किती गोळ्या असतात हो या पांढऱ्या? 120. हा मी तरी म्हणलं, मला पहिल्यांदा वाटलं 30 गोळ्या 120 गोळ्या नाही का, तरी एवढे दिवस कसं काय गेलं म्हणले मी. हे दिवसाला एकच खात होते वडील. दिवसाला एकच खात होते सकाळचे तरी. एकच खात तरी एवढा रिझल्ट आला. रिझल्ट जाणवलं म्हणून तर म्हणलं फोन करून मागून घ्या पुन्हा एकदा. नाही कंटिन्यू चालू ठेवता ना, शुगर आहे ना. हा शुगर आहे, कंटिन्यू चालू ठेवतो. साईड इफेक्ट नाही. मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला मेसेज पडलाय व्हॉट्सअपला माझा, तिथे ऍड्रेस टाकून ठेवा, मला पाठवायला होत नाही. आता का कितीला आहे काय गोळ्या? 1800 रुपये कॅश ऑन डिलिव्हरी. बरं बरं चालेल. किती डबे आहेत? जातील तो. हा किती डबे येतील? 3 डबे यायचं 3. 1100 रुपये ना? 1800. वाढल्या का आता? नाही वाढले नाही, मग डोळ्यामध्ये सगळ्या गोष्टी बदल केले, पॅकिंग वगैरे सगळं झालं ना 1 महिना. घेऊन 1 महिना झालाय का? काय रिझल्ट आले तुम्हाला? हा रिझल्ट चांगले ना. काय काय वाटतं तरी? काय म्हणजे असं थकवा लागायचं शरीरामध्ये, आता थकवा बिकवा काही येत नाही असं. थकवा वगैरे काही येत नाही का? आणि बाकी काय त्रास होता? पित्त आहे मला, पित्ताचा त्रास आहे जास्त. ते पण झालं काही कमी? थोडं थोडं आराम वाटू राहिला आता. म्हणजे आता मी ना महिन्यापासून घेतलं, हा. पण मग हे औषध 4 तारखेला चालू करणे. 4 फेब्रुवारी 4 मार्चला. ओके. वाटतंय ना रिझल्ट तुम्हाला, म्हणजे सुरुवात झाली ना? नाही रिझल्ट चांगले आहे त्याच्यावर. म्हणजे फरक जाणवलाय मला असं. हो ना. काय अडचण नाही, व्यवसाय पण करता येईल. सध्या काय करता तुम्ही?